गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस एवढा काही खास नव्हता. याचं कारण काय? ज्या आपण लेवल्स काल मांडल्या होत्या, ओके, तिथपर्यंत मार्केटनी पोहोचून नंतर मार्केट टोटल साइडवेज गेलं. खूप त्रास झाला सगळ्यांना, खूप त्रास झाला. मला काय, माझ्या फॅमिली मेंबर्सला, स्वतः मी पण ट्रॅप झालो त्या गोष्टीमध्ये. स्कॅल्पिंग मध्ये पण ट्रॅप झालोय. त्यामुळे असा प्रॉफिटेबल ट्रेड झालाच नाही. असा जास्त लॉस पण काही झाला नाही. पण येस, मार्केट आज मूड मध्ये नव्हतं. आणि मी माझ्या फॅमिलीला लाईव्ह चालले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाईव्ह चालले, त्यामुळे लाईव्ह असल्यामुळे आज काही करू शकलो नाही आम्ही. ठीक आहे. हा, पण आज आम्ही खूप काही गोष्टी नवीन शिकलो, कारण का साइडवेज मार्केटमध्ये काय इमोशन असतात, मार्केटमध्ये कसं बघायचं, ह्या गोष्टी आपण समजलोय आज. आणि हीच जे शिक्षण आहे ना, पेशन्स असणं जरुरी आहे. की मार्केट टॉप तोडत नाही, बॉटम तोडत नाही, ना हाय तोडत आहे, लो तोडत आहे, ना कुठे इंडिकेटर्स ना चार्ट पॅटर्न्स काही कामाचे आहेत. मार्केट साइडवेज आहे. ओके. मी हा व्हिडिओ आता रात्री 12 वाजता बनवतोय, कारण का मी जरा कामात बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आलाय. मी खूप छोटा व्हिडिओ बनवणार आहे, 5-7 मिनिटाचा, पण धमाकेदार बनवणार आहे. स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगणार आहे आणि क्लिअर कट सांगणार. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली येऊया एक्झॅक्टली मार्केट काय करते. ओके, 5 मिनिटाच्या चार्टवरती मार्केट मी आपला चार्ट बिघडवलेला आहे. ओके, जो पॅटर्न मी असा बघत होतो, मार्केट सरळ निघून गेला आणि इथे एक पॅटर्न उरला. मग आता मी काय असा लावू का? असं लागत नाही, कारण का मार्केट असा येईल, पण इथे काय लागत नाही. ठीक आहे, 15 मिनिटाच्या चार्टवरती जर मी येऊन बघतो, तर मला काही इथे असं काही दिसत नाहीये. ठीक आहे, एक जो हाय आहे हा 340चा, लगभग समजा ना 310चा. ओके, हा एक पॉईंट मला कळलाय, 310 एक मला पॉईंट कळलाय, त्यामुळे 310 नोट करून ठेवा तुम्ही पॉईंट एक. ठीक आहे, आणि आजचा जो लो आहे तो लगभग आहे 180. 180 म्हणजे वरती 310 आणि खाली 180. मी 1 तासामध्ये येतोय ना, जेव्हा मी बघत होतो मार्केट, तेव्हा मला काहीतरी दिसलंय. बघा, मी काल पण तुम्हाला बोललो की मला एक रेड कॅन्डल एक्सपेक्टेड आहे, कारण का मार्केट असं येत आहे. उद्या पण मी त्याच फिराकवरती आहे. म्हणजे मी जे बोलतोय ना, ते कुठल्या तरी टेक्निकल बेसवरती बोलतोय. नीट बघा आणि तुम्हाला समजेल एक्झॅक्टली काय बोलायचा प्रयत्न करतोय. इथे RSI डायव्हर्जन झालं आहे. मार्केट तुम्हाला बोलवतोय आणि मार्केट इथे एक रेड कॅन्डल बनवायचा प्रयत्न करणार आहे. बघा, हर वेळेला काय होतं माहिती काय, तुम्ही जर बघाल ना, म्हणजे RSI हा बेरिश RSI डायव्हर्जन आहे. त्यामुळे मार्केट इकडनं एक फॉल देण्याच्या फिराकमध्ये, म्हणजे जी बाईंग होते ना, ती एवढी तगडी बायर्स नाहीयेत, म्हणजे त्यांना इंटरेस्ट नाही असं काही नाहीये. पण येस, ही फेक बाईंग होऊ शकते तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी, की बाबा इथे पण बाईंग झाले, इथे पण बाईंग झाले, मग उद्या इथे ओपन होईल आणि मार्केट सरळ ह्या 2 कॅन्डल तरी भरून काढेल. कमी कमी इथपर्यंत मार्केट यायचा प्रयत्न करेल 800, किंवा लगभग ही लेवल जी आहे 56ची, 24,056, तिथपर्यंत एक रेड कॅन्डल बनू शकेल. किती पॉईंटची रॅली आहे ती, इन केस असं बघायला गेलं तर लगभग मला इथे 280 पॉईंटची रॅली उद्या नेगेटिव्ह मध्ये या किंवा रेड कॅन्डल मध्ये बघायला भेटते. पॉईंट नोट करून घ्या. मी माझी मतं मांडतोय. ठीक आहे, त्यामुळे याच्यावरती ट्रेड करू नका, डायरेक्टली पीले सकाळ सकाळ बसू नका. कळलं तुम्हाला? मी समजण्याचा प्रयत्न करतो, जी मला दिसते तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय माहिती आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, मार्केट मी छोटा खूप व्हिडिओ बनवतोय. एक तर 310 लेवल, खालची 180 लेवल, अर्धा साईड ॲव्हरेज दिसले. तुम्ही जर बघाल ना मार्केटचं स्ट्रक्चर, मी काही दिवस बघतो ना, मार्केट गॅप अप होतोय, असं जाते. बघा, बनावट बघा असं, इथे गॅप डाऊन झाले पण मार्केट असं जाते. इथे एक स्टेबिलिटी घेतली. माझ्या मते इथे ना, मला एक पॅच तो दिसतोय ना, पॅच तो बघा असा दिसतोय, असा, किंवा मी याला असा पकडू शकतो. नीट बघा, हा टॉप आहे आणि हा बॉटम आहे. जर मी याला दांडा लावला ना, तर हा फॅगेन पोल बनतोय. मग ह्याच्यामध्ये आता काय आलं माहितीये का, बाईंग स्ट्रॉंग दिसते, तर मार्केट वरच्या साईडला तुटायला पाहिजे, पण इथे RSI डायव्हर्जन पण बनलेलं आहे. तर उद्या काय झालं पाहिजे माहितीये का तुम्हाला, डायरेक्टली तुम्हाला सांगतो उद्या काय झालं पाहिजे, कारण व्हिडिओ छोटा बनवायचा आपल्याला. त्यामुळे की मी उद्या जर मला बाईंग करायची ना, तर लगभग मी जो तुम्हाला हाय सांगितला पहिल्याचा, जो 310 आहे. ओके, हे बघा इथे, ह्याच्यावरती 15 मिनिटाची कॅन्डल जर क्लोजिंग झाली, 15 मिनिटाची कॅन्डल झाली कुठे,
310च्या वरती, तर यस मी बाईंग साठी जाईन. मला उद्या डायरेक्टली टार्गेट 400 पर्यंत दिसत आहेत. 440 पर्यंत, 440 माझा पहिला टार्गेट असेल. ठीक आहे. त्यानंतर वरती पण खूप टार्गेट आहेत. ते 520 पण मला दिसतोय. ठीक आहे. 520 पण मला दिसतोय. आणि जर मार्केटनी आजचा डे लो तोडला, पण डे लो पेक्षा मी बोलतोय मार्केटनी जर आहे ना 180 हा जो लो तोडला, कुठला 180चा 190चा लो तोडला आणि 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग दिली मला खाली, तर यस मला 24,060 पर्यंत टार्गेट भेटेल. मी मोस्टली उद्या पी साठीच बसण्याचा प्रयत्न करेन, की मला आरएसआय डायव्हर्शन भेटलेला आहे आणि माझा आरएसआय डायव्हर्शन खूप स्ट्रॉंग आहे. तर मार्केट उद्या सी मध्ये जात असेल तर मी उद्या सी ही करणार नाही. उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी गुरुवारी, त्यामुळे मार्केट धमाल करणारच आहे. मुद्दे परत लिहून घ्या. वरची लेवल 310ची आहे. 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज ग्रीनला सी मध्ये बसायचंय. नाहीतर आपल्याला टोटल उद्या दिवस पी मध्येच काम करायचे 24,060 मध्ये. ही माझी मतं आहेत. एक अभ्यासाच्या दृष्टिकोन तुम्हाला सांगतोय, म्हणून माझ्या बोलण्यावर डायरेक्टली पी ट्रेड या कॉल ट्रेड घेऊ नका. ठीक आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. व्हिडिओ 6 मिनिटाचाच बनवलाय, पण धमाकेदार बनवलाय. खूप काही गोष्टी क्लिअर केल्यात. पॉइंटशी बोललेलो आहे, कारण का लेट झाले. तुमचा उद्याचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओचा जर कंटेंट खरंच तुम्हाला आवडला असेल, समजलं असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.